आता चिन्ह बदललंय, चिन्ह आमचं मशाल आहे. शिवसेना मराठी भाषेचा शृंगार आहे. शिवसेना मराठी भाषेचा शृंगार आहे आणि मराठी द्रोह्यांसाठी तळपणारी तलवार आहे. शिवसेना छत्रपती शिवरायांचा विचार आहे. शिवसेना छत्रपती शिवरायांचा विचार आहे. बेळगाव, कारवार, निपाणीच्या मराठी जनांचा जगण्याचा आधार आहे. मराठी जनांचा बेळगावच्या जगण्याचा आधार आहे. शिवसेना हवी वृद्धांच्या काठीसाठी. शिवसेना हवी वृद्धांच्या काठीसाठी. शिवसेना हवी रोजगारांच्या निर्मिती हवी तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी. शिवसेना आहे गरजण्यासाठी. शिवसेना महाराष्ट्र द्रोह्यांवर बरसण्यासाठी, ऐक्याची मोठ बांधण्यासाठी. शिवसेना महाराष्ट्र विचार दिल्लीत मांडण्यासाठी. शिवसेना महाराष्ट्र विचार दिल्लीत मांडण्यासाठी. शिवसेना लढते हळद कुंकवासाठी. तुमच्या आमच्यासाठीच लढते ना शिवसेना नेहमीच. शिवसेना लढते हळद कुंकवासाठी. शिवसेना उभी राहते मोडलेले संसार पुन्हा उभारण्यासाठी. शिवसेना उभी राहते मोडलेले संसार उभारण्यासाठी. शिवसेना हीच हिंदुत्वाची आस आहे. शिवसेनेचे राज्य व्हावे हीच आज मराठी जनांची कास आहे. आणि म्हणून कोणी विचारलं तर सांगा शिवसेनेत त्याग आहे, शिवसेनेत जाग आहे. आणि जर कोणी मरगठ्यावर चाल करून आलं तर त्यांच्या नरडीचा घोड घेईल असा वाघ आहे. शिवसेना कोकण पठाराच्या मातीसाठी. शिवसेना शहरांच्या विकासासाठी. कारण शिवसेना हे एक गारुड आहे. शिवसेना हे गारुड आहे आणि मराठी मुंग्यांनी बाळासाहेबांच्या आदेशाने उभारलेलं एक वारुळ आहे. बाळासाहेबांच्या विचाराने उभारलेलं एक वारुळ आहे. ती मुंगी बनायचा प्रयत्न करा. ती मुंगी बनायचा प्रयत्न करा. जी एकटी असेल तिला चिरडलं जातं. ती मुंगी बना जी कानात जाऊन चावल्यानंतर सत्तेचा मदमस्त हत्ती सुद्धा उलटवून टाकू शकते. आणि मुंग्यांसारखीच बेगमी करत आपल्याला कार्यकर्ता म्हणून राबायचं आहे. रस्त्यावरती शिवसेना काय हे आपल्याला सांगायचं आहे. आणि कुणाला चावायचं कुणाला वाचवायचं हेच आपल्याला ठरवायचं आहे. आजच्या कार्यकर्त्या शिबिरातून आपल्याला शिवसेनेला पुन्हा एक नवीन भरारी द्यायची आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. पर भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, 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 शिवसेना. भगवा पडतो हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबाचा इतिहास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबाचा इतिहास. बसुरे नाता होऊन देऊ माणूस केली जाईना. शिवसेना, 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 शिवसेना.
साऱ्यांचा जमला नाही कोणाला तर तोच ना तो त्यांचा धगधगतावतनी चहूकडे मार्ग निघाल्यांचा जमला नाही कोणाला तर तोच ना तो त्यांचा अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ऐकणांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अरे घडवून जाऊ आम्ही जे कोणास कधी जमले ना जात गोत्र अरे धर्म आऊच शिवसेना 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 क्षत्रिय कुलाधौस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिवरायांची आणि शंभूरायांची आन मान आणि शान घेऊन सांगतोय या पुढचा वक्ता आपल्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. अर्थातच आजच्या सभेचे प्रमुख वक्ते जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. लाईट्स ऑफ. हिंदू अस्मितेच्या शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा शिवसेनेचा उद्धव साहेब भाग्य बिडो हम तुम्हारे साथ है. स्टेज लाईट्स ऑफ करा. स्टेज लाईट्स ऑफ करा. ही स्टेजची लाईट ऑफ करा. जरा शिवसेनेच्या वाघांचा आवाज येऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. स्टेज लाईट्स हॅलोजन ऑफ करा. स्टेज लाईट्स येस. आता भेटूया आजच्या सभेच्या प्रमुख वक्त्यांना. अर्थातच आपल्या लाडके दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला. 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 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र. पण सध्या काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात आणि हे असले दळबद्री प्रकार मुरदाळासारखे सहन करताय तुम्ही? हा अरे ह्याचसाठी का मी ही शिवसेना स्थापन केली? हा अरे आठवते दिवस कुणी मराठी माणसाला घरगडी समजत होते, कुणी घाटी म्हणून हिणवत होते. या मुंबईचे मालक असूनही मराठी माणूस जणू उपऱ्याचे जिणे जगत होता. हे भोगलंय तुम्ही. आणि त्याच अन्यायाच्या ठिणगीतून मी शिवसेनेची मशाल पेटवली आणि अन्याय करणाऱ्यांच्या बुडाला आग लावली. शिवसेना उभी राहिली आणि तसाच मराठी माणूसही ताठ मानेने जगू लागला. त्याचा दरारा सर्वत्र निर्माण झाला, अगदी दिल्ली पर्यंत. शिवसैनिक या शब्दातूनच दारू गोळ्याच्या स्फोटाप्रमाणे दहशत निर्माण झाली. मी बोलतोय ते बरोबर आहे की ना? हा
मरगट्टे आ गए, भागो भागो. हा शिवरायांचा काळ पुन्हा अवतरला तो फक्त शिवसेनेमुळे. अहो, मराठीचा विषय आम्ही कधीच सोडला नाही आणि तो सुटणारही नाही. मराठी बाणा हेच शिवसेनेचे बाळकडू आहे, हे लक्षात ठेवा. पण मराठीचा लढा कायम ठेवून आम्ही हिंदुत्वाची तलवार उपसली, ती धर्मरक्षणासाठी. कर्माला मानतो तसेच धर्मालाही मानतो. धर्म संकटात असताना जात प्रांत भेदाचे वाद तूर्त बाजूला ठेवून आम्हाला तमाम हिंदूंना प्रतिकारासाठी सज्ज होण्यासाठी साथ घालावीच लागली. निराश हिंदूंच्या कोळशातून अंगार पेटवावाच लागला. विषय काश्मीरातील अमरनाथ यात्रेचा असेल, नाहीतर अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा, आम्ही गर्जना केली. उठा, सज्ज व्हा, गर्व से कहो हम हिंदू हैं. अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही जरी धक्का लागला तर याद राखा, हे सांगण्याची धमक तेव्हा फक्त आणि फक्त आपल्यातच होती. 92-93च्या दंगलीत हिंदू मारला जात असताना बिळात घुसलेले आणि शेपटा आत घालून बसलेले आज थोबाडांची डबडी वाजवत आहेत. म्हणजे ते आहेत म्हणून हिंदू सेफ आहेत. पण या देशात हिंदूंमध्ये लढण्याचा आत्मविश्वास कोणी निर्माण केला असेल तो फक्त आम्ही आणि आम्हीच, माझ्या शिवसेनेने. मायबाप जन हो, आजचे हे साले ढोंगी हिंदुत्ववाले मीच लावलेल्या झाडाची फळं खात आहेत आणि शिवसेनेच्या फांद्या छाटत त्यांनी मुळावरच घाव घातलाय. आज हिंदू आणि हिंदुत्व खतरे में आलाय तो या नकली हिंदूंमुळे. हिंदुत्व त्यांच्यासाठी धर्म राहिला नसून एक राजकीय धंदा झालेला आहे. अरे, लोकांना नोकऱ्या नाहीत, धड शिक्षण नाही, गरिबांना 2 वेळचे जेवण नाही, उद्योगधंदे बंद पाडले जात आहेत, नाहीतर त्या अदानीला फुकटात दिले जात आहेत. महाराष्ट्राची लुटालूट सुरू आहे. अरे, इंग्रजांनी 150 वर्षात महाराष्ट्र जेवढा लुटला नसेल तो गुजरातच्या या 2 व्यापाऱ्यांनी 5 वर्षात लुटलाय. हे सगळं तुम्ही किती काळ बघणार? हा, बघणार आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचे नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका. महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली, आपली शिवसेना तोडली. अरे, निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडरे वर करून मुजरेत छाडतायत. अरे, त्यासाठीच का शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलं? आणि ह्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवलं. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्दपिढी उभी केली होती. अरे, काय झाले ते उसळणाऱ्या गरम रक्ताचं? ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेले. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात. हो, ठीक आहे. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार, हे लक्षात ठेवा. अरे, गंगेत कितीही डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. अरे, या गद्दारांनी जिवंतपणी तर माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही डाव घालणे सुरूच आहे. कळतंय ना तुम्हाला? अरे, ज्या इमान
निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला, त्यावर बेईमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचेच लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेईमानीचे घाव आले, तेच आमच्या नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, याद राखा, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. अरे खुर्च्यांतील ढेकूण होऊन तुम्ही साले जगणारे त्या खुर्च्यांसह मरतील, समाप्त होतील, संपतील. निष्ठेच्या वणव्यात फितुरीची राख रांगोळी होईल आणि हा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र फितुरीचा बदला घेईल. छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथयाट केला, पण मराठा जास्तच पेटला आणि महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकला. अहो माझा शिवसैनिक हा खरा मर्द आहे. अरे वाघ आहे वाघ. तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, तीच वेळ आता येत आहे. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल. अरे घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली, भ्रष्टाचार, पैशांचा खेळ, दुसरं काय? आता मुंबईची महानगरपालिका 106 हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले. अरे हे मी आणि माझा शिवसैनिक त्रिवार होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं, मराठी माणसाला बेडर केलं. संकट वादळ येतील आणि जातील, पण त्या तुफानांची टक्कर देत संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे. ह्या छत्रपती शिवरायांची आणि आई भवानीची शपथ उचला आणि उचला तो बेलभंडारा महाराष्ट्र रक्षणाचा आणि फितुरांना गाडण्याचा. उसळू द्या तुमचे रक्त आणि पेटू द्या ती मनगटे. घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. मी आहे, अजूनही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरेंचा. जय भवानी. धन्यवाद. आपल्याला ही चित्रफित आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीला उभं राहून दोन्ही हात वर करून अभिवंदना देऊ. सगळ्यांनी उभं राहून बाळासाहेबांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. मी आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आदरणीय खासदार संजयजी पाटील साहेब या सर्व मंडळींना आणि तमाम मान्यवरांना मी विनंती करेन की आपण कृपया मंचावर प्रस्थान करावं. आदरणीय राजनजी विचारे साहेब, आदरणीय मोरे साहेब आणि त्याचसोबत
सकाळपासून जी मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनाच मी विनंती करेन, किरणजी काळे आपणही कृपया मंचावर यायचंय. साजनजी पाचपुते आपणही मंचावर यायचंय. मी साहेबांना विनंती करेन की सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपतींच्या पुष्पमालिकेला इथे पुष्पार्पण करावं. येस. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मी साहेबांना विनंती करेन की आपण कृपया मध्यस्थानी यावं आणि साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय आयोजक सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत आणि त्यांच्यासोबत या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय रमेशभाई कोरगावकर आणि सुरेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण यथोचित उद्धवजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट दिलेला शब्द पाळत आज उद्धवजी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ईशान्य मुंबईच्या या पहिल्या वहिल्या निर्धार शिबिरामध्ये उपस्थित. विनंती आहे सुनील भाऊंना, रमेश भाईंना आणि त्याचसोबत सुरेशजी यांना की त्यांनी उद्धवजींचा या ठिकाणी ही मोठी पुष्पमालिका अर्पण करून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सन्माननीय विनायकजी राऊत साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो, सुनील राऊत साहेब यांना, आदरणीय भाऊंना की त्यांनी विनायकजी राऊत यांचा यानंतर यथोचित सन्मान करावा. सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, आता कोकणात तुझं लिहिले तर राऊत साहेब वाज जरा टाळी जोरदार वाजवा. असं काय करतास? हा, कोकणात गेल्यासारख्या वाटा गोया. राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी सुनील भाऊ या ठिकाणी इथे करतील आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार संजयजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन रमेश भाई आणि सुरेश पाटील यांना की त्यांनी भाऊंचा सत्कार या ठिकाणी इथे करावा. साहेबांनी आदरणीय खासदार या नात्यानं आयोजक म्हणून या ठिकाणी दोन्ही विभाग प्रमुख या सर्व मान्यवरांचे सन्मान सत्कार झालेले आहेत. साहेब सगळ्यांचे झालेले आहेत. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सन्माननीय खासदार संजयजी पाटील साहेब यांच्यासाठी. आणि यानंतर मी जास्त वेळ न दवडता माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला शिवसैनिक कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया पहिल्या वहिल्या निर्धार शिबिराच्या निमित्तानं आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांचं. हॅलो. शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, राजनजी विचारे, आमदार खासदार संजय दिना पाटीलजी, आमदार सुनील राऊत आणि या मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व विभागातले आमच्या पदाधिकारी, मी उद्धवजींना सांगू इच्छितो की आज सकाळी 10 वाजता
हे निर्धार शिबिर सुरू झालं आणि तेव्हापासून हे सभागृह असंच गच्च भरलेलं आहे ते आत्तापर्यंत. माझ्या नावावरती एक विषय दिलेला आहे की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला शिवसैनिक. तो शिवसैनिक कसा असावा हे या सभागृहात दिसून येत आहे. आज कुठेतरी दुबईत क्रिकेटची मॅच आहे, फायनल काहीतरी कुठली मला माहीत नाही. ती मॅच किंवा त्या मॅचच्या नादाला न लागता हे शेकडो शिवसैनिक इथे या निर्धार मेळाव्याला उपस्थित आहेत. हा शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित आहे. परवा आम्ही इथे बैठक घेतली एक कार्यकर्त्यांची आणि आमचे दत्ता दळवींनी भाषण केलं. त्यात त्यांचं फार महत्त्वाचं वाक्य होतं, मॅच नेहमीच होत असतात, निर्धार मेळावा एकदाच होतो. मॅच वगैरे काही नाही म्हणाले. हा निर्धार मेळावा महत्त्वाचा आहे. हा निर्धार मेळावा फक्त मुंबईला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शिवसेनेला दिशा देणारा हा मेळावा आज झाला. अशा प्रकारचे निर्धार मेळावे किंवा विभागीय मेळावे काही वर्षापूर्वी सातत्याने होत होते. मधल्या काळामध्ये आपल्याकडे सत्ता आली, आपण सत्तेवर गेलो, आपण थोडे ढिले पडलो. शाखा शाखातून आपले कार्यक्रम होत होते, शाखांचे वर्धापन दिन होते सुरू असायचे, शिबिरं सुरू असायची, रक्तदान शिबिरं सुरू असायची, सामाजिक कार्य सुरू असायचं. जोपर्यंत आपण हे सगळं नव्यानं सुरू करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही. या मतानं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाचा हा संकल्प असायला पाहिजे. आज आपल्या विरोधामध्ये काहूर माजलेला आहे. ज्यांनी काहूर माजवलाय त्यांनी या सभागृहात येऊन पाहायला पाहिजे. हा जो गच्च भरलेला हा हॉल आहे, इकडे फक्त कडवट निष्ठावान शिवसैनिकच बसलेले आहेत. सकाळपासून इथे विविध चर्चा आपण केल्या, भाषणं ऐकली. सकाळच्या सत्रामध्ये आमचे सगळे वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही चर्चा केली. उद्धवजी, त्यांचे अनुभव आम्ही ऐकले. त्यानंतर पक्षात नवीन आलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आणि आमच्यातला निर्धार, शिवसैनिकातले निर्धार आणि जिद्द कुठेही कमी झालेली नाही. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत. पुन्हा एकदा हा भगवा, ही मशाल हातात घेऊन आम्ही तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत. कसं असतं, एखाद्या गावात जेव्हा सगळे कुत्रे भुंकू लागतात एकत्र येऊन, असे कुत्र्यांची गँग भुंकतायत एखाद्याच्या मागे भुंकत चाललेले आहे, तेव्हा समजून गेलं पाहिजे या मार्गावरून कोणीतरी एक अशी व्यक्ती निघाली आहे, त्या व्यक्तीचं हे सगळे मिळून काही उकडू शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे आहेत. मुंगा, तुम्ही आमचं काही उकडू शकत नाही. चाललंय ना अनेक दिवस भुंकणं सुरू आहे. ते भुंकणं नसून कुंथणं होईल त्यांचं आता. शिवसेना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी लावलेलं बीज आहे. ते असं कोणाला असं उखडता येणार नाही.
गंगेत डुबक्या मारायला गेले. मगाशी आपण माननीय शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं. तो शिवसेना प्रमुखांचा विचार आहे आणि त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल की माननीय बाळासाहेबांना कोणत्या प्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे. आता वाट पाहायची नाही आदेशाची सुद्धा. आला अंगावर की ठोकायचा, घ्या शेंगावर. तरच हा महाराष्ट्र वाचेल, ही मुंबई वाचेल. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथे मोठ्या प्रमाणात आहेत. उद्धव साहेब युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ग्रामीण भागातून इथे शिवसैनिक आलेले आहेत. ह्या शिबिरानंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्हाला करायची आहेत. हे त्या शिबिराचं यश आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिबिर आयोजित केलं त्या प्रकारचं शिबिर आम्हाला आयोजित करायचं आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे. शिवसेनेला लागलेली जी गद्दारीची कीड होती, जी बेईमानीची वाळवी होती, ती जर आपल्याला संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसैनिक आहेत, शिवसेनेचा मतदार आहे, मोठ्या प्रमाणात आहे. पण आज आपण शांतपणे बसल्यासारखं वाटतंय. ज्या दिवशी हे असं वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी तुम्ही पहा, हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाही. मगाशी फेक नेरेटिव्हवरती आपण एक चर्चा घेतली. फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी, एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अनेक आहेत. उद्धव साहेबांनी सांगितलं, मगाशी आम्ही बसलो होतो, सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक आहे. याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहेत. दुसरं असं सांगतात, तुम्ही काँग्रेसबरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं. शांतपणे आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. आपण अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा, तालुका काढा, आमदार काढा, खासदार काढा, 80% लोक काँग्रेसचे आहेत. त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलं आहे. सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये, ते तुम्हाला चालतं. काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत. पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं? तेव्हा तुम्ही कुठे होतात? आणि आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंगाचा तिळपापड होतो. सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये. अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, नावं घ्या जिल्ह्याची, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आणि तुम्ही आमच्यावरती बोट दाखवताय. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात. मी या निमित्ताने इतकं सांगेन, शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही. अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक हल्ले होत आहेत आणि ते खंबीरपणे आपलं नेतृत्व करतायत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला दिलं, त्याच प्रकारचं नेतृत्व
या अत्यंत अवघड आणि संकट काळामध्ये आपल्याला माननीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. हा माननीय बाळासाहेबांचा जो वारसा आहे, वैचारिक वारसा आहे, तो पुढे नेणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आता फेक निगेटिव्हवरून परत सांगतो, हा एकनाथ शिंदे तो म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार. याचा बाप कोण? मी बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसदार. मगाशी आपण पाहिलं बाळासाहेबांच्या भाषणामध्ये दिल्ली पुढे कसा झुकलाय, दिल्ली पुढे कसा वाकलाय. असा गुलामी पत्करणारा वारसा हा बाळासाहेबांचा असू शकत नाही, कदापि असू शकत नाही. आणि आपण तो स्वीकारताही कामा नाही. हे युद्ध आहे. राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं सुद्धा असतं. बुद्धिबळाच्या पटावर हत्ती सुद्धा मारला जातो, बुद्धिबळाच्या पटावर वजीर सुद्धा मारला जातो. पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत आपला राजा आहे तोपर्यंत युद्ध सुरू असतं आणि डाव सुरू असतो. हे लक्षात घ्या. युद्धामध्ये अनेकदा हात कापला जातो, पाय कापला जातो, वार होतात. पण जोपर्यंत श्वास चालू आहे, ज्याला आपण मरते दम तक म्हणतो, कयामत से दिन तक म्हणतो, तोपर्यंत योद्धा लढत असतो. आपण त्या प्रकारचे योद्धे आहोत. मला एकदा दिल्लीमध्ये विचारलं काँग्रेसच्या नेत्यानं की शिवसेना कोणती जडीबुटी खाते की इतके हल्ले होऊन सुद्धा तुम्ही ठामपणे उभे असता, लढता, संघर्ष करता. मी एवढंच सांगितलं, आमचा एकच मंत्र आहे, फटे लेकिन हटे नाही. आम्ही मागे हटत नाही. युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही माघार घेणार सुद्धा नाही. हेच तर शिवसैनिकाचं खरं बळ आहे. पहिलं कसं होतं, लोक मरायचे म्हणजे माणूस मरतो आणि मग आत्मा भटकायचा. आता मिंद्यांसारख्या लोकांचा आधी आत्मा मरतो आणि मग ते भटकत असतात. पहिले लोग मरते थे और आत्मा भटकती थी, अब आत्मा मर जाती है और लोग भटकते हैं. तसे सगळे आत्मा मेलेले लोक आपल्या समोर आहेत, त्यांना भटकू द्या. त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष द्यायची गरज नाही. आज या निर्धार शिबिरातून एक नवा विचार आपल्याला मिळालेला आहे, तो लढण्याचा एक नवा निर्धार आपण केलेला आहे की पुन्हा एकदा आपल्याला या महाराष्ट्राला गवसणी घालायची आहे. कसे जिंकले हो हे लोक? कसे जिंकले? हे घोटाळे करून जिंकले. आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो. आपण गाफील राहिलो, गाफील म्हणून हे जिंकले. यांनी ईव्हीएम वगैरे ठीक आहे, मी आता शेवटी जाता जाता सांगतो, ईव्हीएम वगैरे ठीक आहे, ईव्हीएमचा घोटाळा झाला, ईव्हीएम मॅनेज केले. पण मी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघाचं गणित दाखवलं. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या, जास्त करून शिवसेनेच्या अनेक मतदार आपल्याला मतदान करणारे, त्यांनी लोकसभेच्या याद्या तपासल्या बूथप्रमाणे आणि कोणत्या बूथवर शिवसेनेला सर्वाधिक मतं पडलेली आहेत किंवा कशामुळे हे जिंकले याचा अभ्यास केला. आपल्याला मिळालेल्या बूथवरची मतदार डिलीट केले अनेक ठिकाणी आणि त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये 25,000 ते 30,000 मतं ही बाहेरून
येऊन त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घुसवली. अशी साधारण लोकसभा ते विधानसभा या काळात 40 लाख मतं वाढवली महाराष्ट्रामध्ये. ही सगळी बाहेरचे लोक होते आणि त्या आधारावर हा विजय त्याने मिळवला. 40 लाख मतं महाराष्ट्रात वाढतात आणि आम्हाला त्याचं थांगपत्ता लागत नाही. मधल्या काळामध्ये आदित्यजी आले होते दिल्लीला. आम्ही केजरीवालांना भेटायला गेलो. केजरीवाल थोडेसे हताश होऊन बसले होते. आता आपण जातो अशा वेळेला विचारतो कैसा हो गया. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात माझी स्वतःची 21,000 मतं कधी कापली गेली मला कळलंच नाही. मुख्यमंत्री बरं का, दिल्लीचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी यंत्रणा होती आपची, कार्यकर्त्यांचं, फार ज्ञानी लोक आहेत ते, माझी स्वतःची 21,000 मतं कधी कापली गेली मला समजलं नाही. आणि त्याच वेळेला माझ्या मतदारसंघामध्ये नवीन 31,000 मतं कुठून आली त्याचा मला शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. अशा तऱ्हेने अरविंद केजरीवालसह त्याच्या अनेक लोकांचा पराभव या लोकांनी घडवून आणला. हे मी यासाठी सांगतो आहे, त्यांचा विजय खरा नसेल पण आपण सुद्धा ह्या काळामध्ये किती गाफील होतो हे आता आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी ममता बॅनर्जी यांचं खास अभिनंदन करतो. या क्षणी विधानसभेच्या निवडणुका तिकडे पुढल्या वर्षी येत आहेत. ममता बॅनर्जींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा कशी जिंकली याचा अभ्यास त्यांनी केला. कारण त्यांना खात्री होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार येत आहे. ममताजींना पूर्ण खात्री होती. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकत आहेत आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं राज्य येत आहे. हे झालं नाही. आता असाच प्रकारचा निकाल पश्चिम बंगालला लागेल अशी त्यांना भीती वाटते. त्याने अभ्यास केला आणि त्यांना काय सापडलं, महाराष्ट्रातलाच प्रयोग पश्चिम बंगालला सुरू आहे. या क्षणी गेल्या 3 महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये साधारण 10 लाख बोगस मतं झाली. 10 लाख ही या लोकांनी शोधून काढली. इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, ज्याला इपिक म्हणतो, EPIC, हा एकच नंबर असतो प्रत्येकाला. लक्षात घ्या, प्रत्येक व्होटर कार्डला देशामध्ये एकच नंबर, त्याला युनिक नंबर म्हणतात. युनिक नंबर, एक नंबर. माझा नंबर दुसऱ्याला असता कामा नये, हे सिरियल असते. पण पश्चिम बंगालमधला हाच नंबर, याच नंबरचा कार्ड झारखंडमध्ये सापडत आहे, बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये सापडत आहे. आणि हे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं व्होटर म्हणून, मतदार म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्यांची नोंदणी केलेली आहे. हे सगळे लोक आता पकडले गेले. तृणमूल काँग्रेसने आंदोलन सुरू केलं. तृणमूल काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली. निवडणूक आयोगाने प्रथम चूक मान्य केली इथे. होय, आम्ही चुकलोय, आमच्याकडून चूक झाली. हे निवडणूक आयोगाला या प्रकरणामध्ये मान्य करावं लागलं की इपिक नंबर जो आहे, इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर जो आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यात नंबर असताना दुसऱ्या राज्यात सुद्धा सापडले आणि त्या नंबरचे लोक या इथे व्होटर्समध्ये सापडलेले आहेत. ही 10 लाखाचा आकडा हा लहान आकडा नाही. एखादा राज्याचा जय पराजय बदलण्यासाठी हे लाखो आकडे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं निर्माण केले. म्हणून महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तो आम्हाला मान्य नाही, मान्य असताच कामा नाही. हा अपघात नाही, हा आघात आहे. काय असं मोठं काम केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी, एकनाथ शिंदेनी, अजित पवारनी की त्यांना इतकी भरभरून मतं पडावी? अख्खा महाराष्ट्र आपला पाठीशी उभा राहिला होता. प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत होता, उद्धवजींना मिळत होता.
पवार साहेबांना मिळत होता. आणि हे लोक जिंकून आले, झाले 60-60, 70-70 जागा. हे कशा प्रकारे जिंकले तुम्ही आता ऐकलं. उद्या महानगरपालिका आहेत मुंबईसह येतील, हिंमत असेल त्यांची तर घेतील. पण आता आपण सावध असायला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे की अशा प्रकारचा घोटाळा आम्ही होऊ देणार नाही. आणि माझ्या बूथवर ज्याच्यावरची जबाबदारी आहे, मग जिल्हा असेल शहर असेल, त्या प्रत्येक बूथवर मी डोळ्यात तेल घालून हे जे लोक बदमाश घोटाळे करतायत त्यांना मी जागच्या जागी अडवेन, निवडणूक आयोगाला कळवेन, लोकांसमोर आणीन, तक्रार करीन. हे आपल्याला आता करणं गरजेचं आहे. आजच्या या शिबिराचा तो एक उद्देश आहे की सावधान आणि जागरूकता असल्याशिवाय आपल्याला यापुढची लढाई राजकीयदृष्ट्या लढता येणार नाही. आम्ही मारामाऱ्या करू, आम्ही संघर्ष करू, आम्ही बोलू, विधानसभेत लढे देऊ, पण ही कागदावरची लढाई ही लढण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे काम करतायत आणि आपला विजय हे चोरून नेत आहेत. ही एकदा झालेली चूक परत होता कामा नये. मी आपल्या सगळ्यांचा आभारी. आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित सकाळपासून राहिलेला आहात. प्रत्येक भाषण या सगळ्या लोकांनी काळजीपूर्वक प्रत्येक कार्यक्रम ऐकला, कुठे बाहेर गेले नाहीत. ईशान्य मुंबई ही शिवसेनेची एक कायम ताकद राहिली. मी परवा एका बैठकीत सांगितलं, आपल्या हिंदू धर्मात ईशान्य दिशेला फार महत्त्व आहे. ईशान्य दिशा फार पवित्र मानली जाते. आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला हे पूजेचं मंदिर असतं, देव ईशान्येला असतात. त्याच्यामुळे ही एक प्रकारे आपल्या पक्षाची पूजा आहे आणि त्या पूजेला आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद इथे प्राप्त झालेला आहे आणि मला खात्री आहे अशा प्रकारे आपण काम करत राहिलो, एकत्र येत राहिलो, ते विरोधकांना धूळ चारू आणि या राज्याची जनता आपल्याला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन महाराष्ट्रात सत्तेवर बसवल्याशिवाय राहणार नाही, इतकं सांगतो. आणि हे निर्धार शिबिर ठामपणे सांगताय, माननीय उद्धव ठाकरे साहेब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. धन्यवाद राऊत साहेब. आणि यानंतर ज्या क्षणांशी आपल्याला उसंत आहे, अर्थातच आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांनी ही संपूर्ण कमान इथे सांभाळलेली आहे, ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे, असे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आता मी विनंती करेन की आपण मार्गदर्शन करण्यासाठी पुढे यावं. जरा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करूया उद्धवजी ठाकरे साहेब. मी मुंबईकर, शिवशक्ती विमशक्ती एक तुटीच्या प्रेरते, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा, अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू अस्मितेचे
धन्यवाद. सगळ्यांनी कृपया शांतता बाळगावी. धन्यवाद. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजच्या शिबिराने आपलं काम केलेलं आहे बरोबर. कारण तुम्ही आता चवताळलेले आहात. आवाज येतोय ना? आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार आहे. पहिल्या प्रथम मी दोन्ही राऊत बंधू संजय, सुनील, नंतर आपले रमेश आहेत, सुरेश आहेत आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतोय. दिशा कोणती कल्पना नाही, पण पाऊल पुढे टाकण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत. आणि साहजिकच आहे, शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आपण सगळे तयार झालो आहोत. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, मी म्हणेन ती पूर्व. आणि त्याच दिशेने आपण केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या राज्याला आणि देशाला न्यायचंय. अनेक चांगले विषय आजच्या दिवसभराच्या शिबिरात झालेत आणि शिबिर हे असंच असलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे की मी काय करायचं. कारण जाहीर सभेतली भाषणं असतात, उत्साह असतो, जोश असतो, पण नेमकं करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. स्कोर किती झाला कोणालाच माहिती नाहीये. आपल्याला स्कोरची चिंता नाही, आपल्या विरोधकांची दांडी उडवायची. आणि ही मॅच म्हणजे सहज या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय, दुबईमध्ये सुरू आहे. टीव्हीवरती बघायला काय हरकत नाही, दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही. पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्थान पाकिस्तान, ती दुबईमध्येच झाली. आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती. निर्लज्जपणाने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इंस्टाग्रामवरती आहे. मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसलेत. त्याच्यानंतर आपल्या महान घराणेशाही अजिबात नाही, पण अगदी डॉन ब्रॅडमनला ज्यांनी शिकवलं, सुनील गावस्करना शिकवलं, विराट कोहलीना शिकवलं, ते सन्माननीय जय शहा हे सुद्धा मॅच बघायला गेले होते. आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, हेच जर का जयशहाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातला असता. बरोबर ना? कारण स्वर्गात पुण्यात्मे असतात ते स्वर्गात जातात, यांचे कुठे पुण्यात्मे नरकात गेलेत. पण एक फेक नॅरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे. नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक नॅरेटिव्ह आहे. भाजपा देशप्रेमी आहे, हेच फेक नॅरेटिव्ह आहे. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं. सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या. हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा अनन्वित छळ होतोय, आता तिथल्या बातम्या येणं बंद झालंय. त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार. दुर्दैव काय झालंय की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, मी काल परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे.
त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत. कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व? लढलेच नाही मुळामध्ये. म्हणजे यांचं कसं, म्हणजे एक 4 दिवसापूर्वी संजय सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला दिसला. आजच्या शिबिराचा मेनू काय? वरण भात भाजी पोळी. अरे म्हटलं चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे? हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी. आपण सेफ राहायचं. म्हणजे पु ल देशपांडेंनी जे काही लिहून ठेवले त्याच्यात एक मी वाचला तर पूर्ण काय आठवत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती, पुलं मला वाटतं पार्ल्याला राहायचे आणि पार्ल्याच्या त्यावेळेच्या गल्ल्या बैठे काही बंगले आणि कदाचित ते 62 सालचं वगैरे असेल युद्ध सुरू होतं. आणि पुलंनी असं लिहिलंय की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक 2-5 मित्र गप्पा मारत घरी परतत होतो. काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला, थांबा. बघितलं इकडे इकडे कोणच नाही. मग पुढचा प्रश्न आला, शत्रू की मित्र? तर आम्ही 1 सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रू. मग पुढचा आला एक 2 सेकंदांनी, ठीक आहे मग जा. तर म्हणाल ते कोण होते? हे तथाकथित काठ्या घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते. म्हणजे कोण? RSS वाले. म्हणजे गच्चीतल्या गच्चीत काठे घेऊन बसतात. कापडे वाळत घालायला ठीक आहे हो. पाकिस्तानबरोबर युद्ध करताना स्वतःच्या गच्चीतनं लाठ्या काठ्या घेऊन देशाचं रक्षण आणि देशप्रेम शिकवणारी ही लोक आज देश चालवत आहेत. हे फेक नरेटिव्ह नाही तर दुसरं काय? मला काही जणांनी प्रश्न विचारला, काही म्हणजे कोण? हे गद्दार जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत. अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे, पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे. आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची. पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो, तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे ठणठणीत, आणि लोकांना सांगते डुबक्या मारा. हे असं यांचं सगळं भाकड तत्वज्ञान आहे. ज्याप्रमाणे यांचा स्वातंत्र्य लढ्याशी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता, तसाच यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी सुद्धा सुतराम संबंध नव्हता. आणि ही गोष्ट 400-500 वर्षापूर्वीची नाही, आत्ताच्या 60-65 वर्षापूर्वीची आहे. जे परवा येऊन गेले ना इकडे, अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अहो तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई. मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल, मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे, ना देशाबद्दल काही प्रेम आहे. आता अधिवेशन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध? कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते. आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय. जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती? जरूर दिली होती.
आरे कॉलनीमधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही ज्या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मार्गला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं. पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय. तुमचे मालक तिकडे बसलेत. आमचं गुजरात्यांबद्दल काही भांडण नाहीये. पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली. गुजराती लोकांना गुजरात मिळालं, त्यांना त्यांची राजधानी मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला, उत्तर प्रदेश तयार झाला, बिहार झाला, सगळे प्रदेश तयार झाले. त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली. मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही. मराठी मराठी काय करेल मराठी? कारण हे असे गद्दार आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो. म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कव्हर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही. का? कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात. तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे. कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा. किती दिवस बसायचंय? हिंदुत्व हिंदुत्व आहेच ना. पण शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे. असे मी गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे. बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे. ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे. आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व. जय श्रीराम. अहो जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही. राम आमचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच. राज्य तर आपण आणणारच. हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना. असं तसं सोडणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आम्ही जय श्रीराम बोलोच पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भावानी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच. जर तुम्हाला कोणी बोललं जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भावानी पण बोल तोपर्यंत त्याला सोडू नका. सोडू नका त्याला. तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघालात. आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी संकट आली नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेक्यांचा हल्ला असेल स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे. गोमूत्राची बाटली हलवणारा RSSचा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाहीये. हे जे शिवसेना प्रमुखांचं मगाशी भाषण दाखवलं ना तेच आग आपल्या अंगामध्ये पाहिजे. का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण? तुम्हाला दिलंय ना तुम्हाला त्यांनी. अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती. काय आपण आपल्याला त्यांनी जी काय जडणघडण केली ती काय अशीच नुसते काय मातीचे गोळे बनवायला नाही केली. जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देश होय आम्ही आहोत दगड आहोत. आणि माझे आजूबाजू बोलायचे की देव देव काय शेंदूर फासला तर दगडाला शेंदूर फासला तर देव नाही तर तो धोंडा आहे. आम्ही धोंडे आहोतच. जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मनामध्ये आहे. आणि मग अशा वेळेला त्या ज्या काय कवितेच्या ओळी आहेत माझ्या मना बन दगड दगड बनवून आपण यांना सामोरं गेलं पाहिजे. हे सगळे आपल्याला पिळवटून टाकतायत. अगदी म्हणजे त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे आता संजय तुम्ही जे सांगितलं जसं पुतिन जिंकला हिटलर सुद्धा जिंकला होता. हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा 90%, 95%, 97% मतं मिळाली होती. पुतिनला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे. आणि तसंच ह्यांना बहुमत मिळतंय. हे बहुमत खरं मत नाहीये. ही सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे.
जर कोणी अगदी आहेत ना, मी तुम्हाला मगाशी संबोधित करताना हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणलो, पण इकडे काही मुस्लिम असतील, काही ख्रिश्चन असतील, पण ते काय आपल्यासोबत आले ज्यांना आपलं हिंदुत्व मान्य आहे, कारण आपलं हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडीत आहे, ते ज्यांना मान्य आहे, तो मुस्लिम असला तरी आमचा आहे, मी जाहीर सांगतो. यांच्यासारखं माझं हिंदुत्व नाहीये की इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे जाऊन दुबईमध्ये जाऊन हिंदुस्थान पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघत बसायचं त्या पाकिस्तानी माणसाबरोबर. हे आमचं हिंदुत्व नाहीये. ही थेरं मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाहीयेत. एका बाजूला 56 इंचाची छाती, हे सुद्धा फेक नॅरेटिव्ह, आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा. काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा अख्तर ना, काश्मीरी मुस्लिम, तिने गायलं. आणि या भैयाजी जोशींसारख्या माणसाला कळणार नाही हे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा पेटला होता त्याच्यामध्ये जे आघाडीवरती होते त्याच्यात एक होता शाहीर अमर शेख. होय, होता, जन्माने मुसलमान होता. आमच्या घरी यायचं, आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. शिवाजी पार्कला राहत होतो आम्ही, त्यावेळेला आजोबांकडे सगळी लोक यायची, कारण आजोबा माझे तेव्हा सेनापतीसारखे लढत होते. शाहीर अमर शेख यायचे, सेनापती बापट यायचे, अनेक लोक मोठमोठी माणसं मी बघितलेली आहेत घरी येताना आलेली. आणि शाहीर अमर शेख आज सुद्धा मला आठवतात. पण याच शाहीर अमर शेखने ज्या वेळेला दिल्लीमध्ये मराठी माणसाने आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांचा डब घेऊन सगळ्यात आघाडीवरती होता. जागा मराठा आम जमाना बदलेगा. जागा मराठा बोलणारा अमर शेख असेल जातीने, जन्माने मुसलमान असेल, पण तो आमचा होता, कारण तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढला होता. तो काही जनसंघीय नव्हता, शेपूट घालून बसलेला आणि सगळं मिळाल्यानंतर तोडफोड करून राज्य बळकवणारा तसा अमर शेख नव्हता. साबिर शेख सुद्धा होता ना, अमर शेखची आठवण करताना साबिर शेख होता. पण आमच्या सोबत जर का आले मुस्लिम तर वोट जिहाद. आणि मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेलेले नाही अजून, पण गेला तो परत त्यांची नरकातली सगळी पित्रवरती येतील. मोदी म्हणतात की लहान असताना त्यांच्या घरी ईद आजूबाजूला साजरा व्हायचा, सगळे मुस्लिम जे काय होते त्यांच्या घरनं जेवण यायचं. आता यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायची, त्याला आपण काय करायचं? असू शकेल ना, आपण कसं सांगणार? आणि मग ते ताजिया खालनं जायचे, तरी तुम्ही हिंदू. आणि केवळ मुसलमानांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेला मत दिलं, कारण करोना काळामध्ये आपण केलेलं काम. तर आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं. हे जे काय फेक नॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे, साम्य बरंच आहे. हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की 4 पातळीवरती त्याचं काम चालायचं. म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना, तेव्हा चॅनल वगैरे नव्हती, पण तेव्हा जे चालायचं, एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं, हे का काही प्रवक्त्यांचं काम. दुसऱ्यावरती आरोप करणं. तिसरं विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं. आणि चौथं ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं. आहे साम्य दिसते की नाही? आता जे काय यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत? आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं. आज हे करू तर काहीच शकत नाहीयेत. आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी. आणि हाच धोका आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, यांना सगळं 1-1-1 एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान एक निशान एक प्रधान, हो बाबा पाहिजे, बरोबर. पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं भुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार.
एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे, तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे. आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदाराने निवडून आलेला नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे. आणि तसंच ते आता जसं कमल हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचंय, म्हणजे परत तिकडे मारामाऱ्या लावायच्या. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे रोज कोण ना कोणतरी येत असतं. बिहारची काही लोक आली होती, त्यांना मी विचारलं, ते बोलले साहब हे सच है. जसं आपल्याकडे या काही भाषा आहेत, कोकणी आहे, अहिराणी भाषा, आणखीन कुठली भाषा, प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे, तशा बिहारच्या काही भाषा ह्या तर लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली. मग हे जेव्हा होतं, हिंदी विरुद्ध सुद्धा काही आमचा लढा नाहीये, पण आता भाजपा जे करतंय, देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, तोडा फोडा आणि राज्य करा, हे यांचं जे काही चाललंय हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून भगवा घ्यायचंय. माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं, ते कुठे जीव माझा जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. जेव्हा एखादा शिवसैनिक मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये. पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का, तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय. इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी 2014ला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो. मग काय केलं होतं आपण असं पाप. एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा, म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का, कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला, काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही. उद्याचं उद्या, पण आता तरी हातात काय आहे, काहीच नाहीये माझ्या हातामध्ये. तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तरी सुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे. मी कोण आहे, मी कोणीच नाहीये. आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे. निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये. एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत. 50 वर्ष 70 वर्ष, आमच्या केसला आता 75 वर्ष झाली. त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव. का अहो केस केले माहित नाही तुम्हाला, 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून. ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन. आणि अजूनही एवढं सगळं करूनही, म्हणजे नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरले, कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या, कारण आयुष्यात कधी काही केलं नाही. मग शिवाजी महाराज आमचे, संभाजी महाराज, अरे आता तो पिक्चर आलाय छावा, काय भाजपवाल्यांचं काय करतो त्याच्यात, काय केलं काय तुम्ही. हा, जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय. हा, अनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा, की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही, भगव्याला डाग लावतोय की नाही, भगव्यात फूट पाडतोय की नाही. म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं.
नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे. ही केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये, तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा. निवडणुका येतात आणि जातात. विजय होतो, पराभव होतो, परत विजय होतो. अगदी आजच्या शिबिराने मला 2000 साली अमरावतीला जे शिबिर घेतलं होतं त्याची आठवण झाली. कारण 99 साली आपल्याला वाटलं होतं आपण जिंकणार, 95 साली सरकार आलेलं, 99ला तर नक्की येणार, पण नाही आलं सरकार. सगळं चिडीचूप, कसं झालं. आपल्याला हा एक थोडासा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे. आपण जोशात असतो, पण जरा कुठे खुट झालं की सगळा जोश जातो आणि अरे काय झालं, काय संपत नाही हो. पाऊस पडत असतो, मध्ये दुष्काळ येत असतो, पुन्हा पाऊस येतो, पुन्हा कोंब येतात. तशी माझी शिवसेना आहे, तशी माझी शिवसेना. वाटत असेल कोणाला दुष्काळ, पण बीज पेरली गेलेली आहेत, ती त्या बीजापर्यंत, त्या मुळापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. त्या 99 साली सुद्धा अमरावतीला आपण शिबिर घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवे धुमारे फुटले आणि मग पुन्हा नवीन वाटचाल सुरू झाली. तशीच आजची पुन्हा नवी वाटचाल आहे, तशीच ही पुन्हा वाटचाल करायची. फक्त तुम्हाला सगळ्यांना एक ठरवावं लागेल. आज तुम्ही संजय मगाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढव अडवलं होतं, महाराष्ट्राने अडवलं. अभिमान वाटतो मला तुमचा. या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये. मला अभिमान आहे तुमचा. पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो. लोकसभेला आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो, त्वेषाने लढलो. आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत. लोकसभेनंतर विधानसभा आली, मधल्या काळात हे सगळे घुसवाघुसवीचे प्रकार झाले मतदारांचे. आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे, त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत. अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार, जाणार विधानसभेत. म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं, काँग्रेसवाले आले, राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली, ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या, त्याचा आता इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या ह्या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं. हे खरं आहे. आपण काय करत गेलो, तुम्ही किती देणार, एवढे, आम्ही एवढे, तुम्ही काय करणार, हे, आम्ही हे, ह्याच्यातच राहिलं. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती नव्हे, आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती होती. त्याही वेळेला आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता, हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. आणि तेच काम नेमकं त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा काय आगडोम नुसता केला. आणि इकडे आता सूरज इकडे बसलाय, नाही घाबरला. काय खिचडी घोटाळा. अरे तुम्ही बकासुरासारखे खाताय, तुमचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आता बाहेर येत आहेत. संजय राऊतला आत टाकला होता तुरुंगात, नाही डरला. एक तर मला वाटतं घाबरून संजयला त्यांनी सोडून दिला. जा बाबा जा, आला तू गेलास तर तिकडे बरं. काही गेले शेपट्या घालून. पण त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगा स्नान घातलं, तसं भाजपा स्नान घातलं त्यांनी आणि पवित्र करून टाकलं. अजितदादांना घेतले 70,000 कोटी, ह्यांना गेले एवढे 1000 कोटी. हे घोटाळे कितीचे. प्रफुल्ल पटेलला धुवून स्वच्छ केला. म्हणजे हे सगळे घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे. आपण गाफील होऊन नाही चालणार. आपण केलेली कामं, मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन. जसं 2012 साली आपण फक्त 2 शब्दावरती मुंबई जिंकली होती, करून दाखवलं. आता 2017ला पण तेच केलं. आणि हा जो कोस्टल रोड आहे, देवेंद्र फडणवीसना म्हणावं हे तुमचं नाहीये, हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. अगदी शिवडी नावासेवा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला होता तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हस्ते तिकडे टाकलेला आहे. कोरोना काळामध्ये मी काम बंद पडू दिलेलं नव्हतं.
मेट्रोची कामं बंद पडू दिलेली नव्हती, कोस्टल रोडचं पडू दिलेलं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सुद्धा सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्राला. फक्त तुम्ही तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही, तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाही आहात. ही लढाई ही पक्षाची लढाई नाहीये, ही लढाई ही राजकीय लढाई नाहीये, ही लढाई आपल्या मातृभाषेच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा तेथुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते. 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि एकजूट बांधल्यानंतर निर्धार तर तुम्ही केलेलाच आहात, केलाय ना. मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे. एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल, कधी लावो, मी म्हणेन आत्ता घ्या. तुम्ही जिंकलायत ना, घ्या ना आत्ता. आम्ही नाही घाबरत, तुम्ही जिंकलेले का घाबरताय? आत्ता लावा, आम्ही तयार आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही, कटेंगे नाही, फुटेंगे तर अजिबात नाही, बंडखोऱ्याच करायच्या नाहीत, चालणार नाहीत. कारण ही आपल्या आईच्या अस्तित्वाची लढाई आहे. आईशी बेईमानी करू नका, आईशी गद्दारी करू नका. कारण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आपल्याला मोठं केलं, तिच्याशी गद्दारी करणारा कधी तिचं नाव घ्यायला लायक नसतो. म्हणून आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय, तसं आज जसं एकजुटीने इकडे आलेला आहात, निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा एक निर्धार करा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी राष्ट्रगीतासाठी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जागी उभं राहायचं. राष्ट्रगीत घेऊन या कार्यक्रमाची